पितामह भीष्म यांना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पितामह तुम्ही तर सगळं काही करू शकता, आता तुम्ही खूप वर्षापर्यंत जगू शकता, कारण तुम्हाला तर मंचाई वरदान मिळालेलं आहे, म्हणजे इच्छा मृत्यूचं वरदान मिळालेलं आहे, मग तुम्ही तर हजारो वर्ष जगू शकता. भगवान श्रीकृष्णाला पितामह भीष्म म्हणाले, कृष्णा आता जगायची इच्छा नाही. अरे जेव्हा मला वरदान मिळाले माझ्या वडिलांकडून, जेव्हा माझ्या वडिलांनी मला वरदान दिले तेव्हाच मी संकल्प घेतला की भगवंताचे दर्शन करतानाच मी माझ्या देहाचा त्याग करेन. आपण भगवंताचे नामस्मरण करतो, भगवंताची कथा श्रवण करतो, पण कशासाठी? तर शेवटच्या क्षणामध्ये भगवंताचे नामस्मरण मुखात आले पाहिजे म्हणून. पितामह भीष्म म्हणतात, हो माझे किती मोठे भाग्य आहे की साक्षात माझे गोविंद माझ्या मृत्यूच्या समय माझ्या समोर आहे. आता धर्मराजा युधिष्ठिर यांनी पितामह भीष्मांना काही प्रश्न विचारले. धर्माबद्दल माहिती पितामह भीष्मांकडून घेऊन घेतली. सर्व धर्म विचारले, स्त्री धर्म, भागवत धर्म, लोक धर्म, अनेक धर्माविषयी विचारले. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती कशी करावी असे अनेक प्रश्न धर्मराजा युधिष्ठिर यांनी पितामह भीष्मांना विचारले. त्यानंतर उत्तरायण सुरू झाले. पितामह भीष्मांनी आपल्या मृत्यूचा उत्तम वेळ समजून 11 श्लोकांमध्ये भगवंताची स्तुती केली. तर त्याला आपण पितामह भीष्म म्हणायला लागले.